आज आपण अगदी झटपट होणारी कर्ली फिश फ्राय करणार आहोत. अजिबात वेळ न लागता ही रेसिपी तयार होते आणि टेस्ट ही अप्रतिम असते. काटे असतात भरपूर, पण चवीला सगळ्या मच्छीला मागे टाकेल अशी टेस्ट आहे या कर्ली फिशची. तर तुम्हाला आवडते का? तर चला बघूया मंडळी. कसे आहात? स्वादिष्ट चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर ही कर्ली आणली आहे मी बाजारातनं. कशी फ्रेश अशी कर्ली आणि मोठी आहे. बघू शकता ही मी ती कोळणीकडनंच कापून आणलेली आहे. त्या अशा आहेत ना, क्रॉस क्रॉस कापून देतात बरोबर. आपल्याला घरी नाही जमत ही कर्ली कापायला. तर आता मी हिला चांगली स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे. आता मी त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेणार आहे. लिंबाने टेस्ट चांगली येते म्हणून मी लिंबू पिळते. तुम्हाला जर कोकम आगळ वगैरे वापरायचं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. याच्यानंतर आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. आलं लसूण पेस्टनेही छान टेस्ट येते. आता त्याच्यामध्ये 2 चमचे मी लाल तिखट घालणार आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घ्या, तुम्हाला कसं तिखट हवं आहे तसं. पाव चमचा हळद आणि इथे मी आता काश्मीरी मिरची पावडर वापरणार आहे. त्याच्याने कलर खूप छान येतो मच्छीला. 1.5 चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर घातली आहे. तुमच्याकडे असेल तर वापरा, नाहीतर नसली तरी काही हरकत नाहीये. आता इथे चवीप्रमाणे मीठ घालूया. 1 ते 1.5 चमचा मी मीठ घातला आहे. आता हे संपूर्ण मसाले आपण ह्या मच्छीला चोळून घेऊया. सगळीकडे एकसारखे लागतील मसाले असं आपण याला चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित अशी. खूप टेस्टी ही मच्छी लागते. तुम्ही नक्की एकदा करून बघा. आता मसाला आपला बघा कसा एकसारखा सगळीकडे लागलेला आहे, व्यवस्थित असा. आता याला आपण आहे ना अर्ध्या तासासाठी ना मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपण तिला फ्राय करण्यासाठी घेणार आहोत. तर बरोबर अर्ध्या तासानंतर मी आता हिला फ्राय करायला घेतली आहे. तर दुसरीकडे तेल तापायला ठेवलेलं आहे मी. आता याला अजिबात रवा ना तांदळाचं पीठ काहीच न वापरता मी आता याला फ्राय करणार आहे. अगदी झटपट होते फ्राय करून. रव्याची गरज नाही, तांदळाच्या पिठाची गरज नाही, तरीही ती कुरकुरीत होते आणि टेस्ट खूप छान लागते. कर्लीला काटे खूप असतात, त्यामुळे काही लोक जास्त घाबरतात कर्ली खाण्यासाठी. पण ज्याला खाता येते ना व्यवस्थित काट्यांची मच्छी, त्यांनी नक्की खा. खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा खाल्लीत ना बनवून, तर तुम्ही नेहमी आणून खाणार, एवढी टेस्टी लागते. असं म्हणतात की जेवढे काट्याची मच्छी असते ना तेवढी टेस्टी असते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता आपण एक बाजूने 3 ते 4 मिनिटं चांगली फ्राय करून घेतली आहे. आता आपण ही मच्छी आपण उलटी करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही इझिली निघतीये. अजिबात चिटकत पण नाहीये आणि काहीच नाहीये. आता ह्या बाजूने आपण 3-4 मिनिटं तिला फ्राय करून घेऊया आणि मस्त अशी ती कुरकुरीत होणार बाहेरून आणि आतून सॉफ्ट राहणार. आणि ते असे कापतात ना ते मच्छीवाले, ते असे क्रॉस क्रॉस, तर ती बरोबर आपल्याला काटे काढून खाता येतात. त्यामुळे एवढे घाबरूनही जाऊ नका की काट्याची मच्छी आहे, काट्याची मच्छी आहे. पण तुम्ही नक्की खाऊन बघा. आता आपण याला पुन्हा एक साइडने परत 2 मिनिटांसाठी परतून घेऊया. म्हणजे छान अशी कुरकुरीत होईल अजून वरून. 7 ते 8 मिनिटांमध्ये ना आपली मच्छी छान अशी फ्राय होऊन जाते. अजिबात वेळ लागत नाही. तर तुम्ही कोण कोण ही मच्छी खातात मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे करता तेही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर बघू शकता आपली मच्छी ही फ्राय करून झालेली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा कलरही किती छान आलेला आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढी टेस्टी ही मच्छी. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मला कमेंट्स नक्की करून सांगा की तुम्हाला ही कर्ली फिश आवडते की नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.